बसले हाय FCRची पावडर घ्या डायरेक्ट अख्खी पाजा आणि 2 लेक्झिनच्या बोलत द्या दुपारपर्यंत मी गया MP सारा घ्या 2 इकोटाच घ्या आणि 4 ऑक्सिजन गोळ्या त्या विषय क्लिअर संध्याकाळपर्यंत. बरं हे इकडचा लॉट तिकडे गाय किती होत्या? तिकडे 8 गाय होत्या मग इकडे 4. हा 4 आणि मग बाकीच्या 2 काय 3 गाय दुधावल्या त्या. हा 3 गाय दुधावल्या त्या 3 गाय दुधावल्या इथं. आणि बाकीच्या 2 14 पैकी ठीक आहे तिकडे फिरते त्या 2 मोकळ्या सोडल्यात का? हा 2 मोकळ्या सोडल्या मग त्यांना आपलं मोकळ्याची सवय असं दिलं सोडून. बरं ह्या गायांची काय डिटेल आहे? आता ही गाय बघा 34 लिटर दूध किती गाय आहे. कास बीस पेटी कास बीस पेटे खायचं रवून घेऊन क्वालिटी बघा. नुसतं बाहेरनं आवाज आला तर सुद्धा तिकडे बघणं बिघणं म्हणजे किती गाय ठवठवीत आहेत यावा अंदाज येतो. क्वालिटी बघायची बेस्ट आहे. 18ला बेंच बघा किती. नाद नाही करायचं. बरं तुम्ही आता सध्या बेंगलोर मधनं तर एवढ्या गाय आणतात तर बऱ्याच लोकांचं मत आहे किंवा म्हणणं आहे मला वैयक्तिक फोन येतात की तुम्ही ब्रीडच्या गाया आणता का किंवा ब्रीडच्या गाया पुरवता का? कसं आहे पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की बँगलोर मध्ये ब्रीड आहेच पण काही लोकांना त्याचं नाव बी माहिती आहे की नक्की कुठल्या सिमांची गाय काय. आपण समजा तर आपल्या गोट्यात जर समजा एबी स्ट्रायकरचे किंवा ब्रूडचे आपण सांगतो की एबी स्ट्रायकर भरलाय एबीएस ब्रूड भरलाय तर बेंगलोरमध्ये कसं होतं प्रत्येक गायची पेडिग्री येत नाही. त्यांचं जी सिमेंट आहे ना हसर गटाचं ती टॉपचं सिमेंट आहे. आज तुम्हाला सांगतो 1 नंबर क्वालिटी सिमेंट आहे त्यांचं. आजच्या कंडिशनला तरपडाच्यात माणसं ते सिमेंट भरायसाठी थोडक्यात स्वस्तात मस्त. अहो विश्वास नाही बसायचा 20 रुपयाचं सिमेंट आहे त्यांचं 20-25 रुपयाची. कोणाला पाहिजे तर मला सांगा मी कंटेनर आणून फुकट देऊन टाकू चमारी. हां कारण काय ते आपल्याला भेटतं मला माहिती आहे. इकडं कुठलं इकडं साधं सिमेंट पण 200च्या खाली नाही. आता त्यांची साधी सिमेंट थोडक्यात आपण जे इम्पोर्टेड पॅक म्हणतो फक्त त्यांची साधी सिमेंट म्हणजे जर्मन इम्पोर्टेडची डायरेक्ट. आपण त्यांची जी लोकलाईज झालं की नाही म्हणजे त्यांची 30 वर्षाची परंपरा आहे त्यांची. 1 दिवसाची गाय तयार झाली का त्यांनी किती गाय तयार झाल्या त्यांची जेनेटिक एवढं स्ट्रॉंग आहे की प्रत्येक गाय त्यांची चांगली क्वालिटीची गायची 25-30 तर आरामशीर करून जाते. आता तुझा 3रा दिवस आहे आपण तयारीला याला आता 14-15 लिटर दूध चालतं. काय गायांच्या किती पैसे गाय कोण म्हणणार आहे यांना काय. आता दुसरा एक प्रश्न आहे आता माणसांच्याकडे काय आजारी पडतात का मलाच समजा नक्की पडतात आजारी कशामुळे काय कारण काय. आपल्याकडे तर काय आजारी पडत नाही नाही. आजारी पडण्यामागे मला वाटतं की नाही की लवकर लक्ष जी माणसं सकाळी धार काढून जी निघून जातात की नाही सकाळी मुक्त गोट्यात धार काढले आता गायांना डिस्टर्ब करायचं नाही पण लक्ष तर ठेवलं पाहिजे गाय खाते नाही खात सकाळी तिने किती खाल्लंय तिचं काय दुधात फरक आहे तिचं टेम्परेचर काय माणूस करतो आता तोच माणूस गोटा टिकू शकतो. अन्यथा सकाळी दारा टाकून संध्याकाळी जर बघायला असलं तर ह्या गाया बी नाही त्यांच्यासाठी आणि त्यांनी दूध धंदा बी करू नये. आणि ही परिस्थिती जी आता आपल्याकडे 25च्या आत रेट आहे ही गाय घ्यायची अपॉर्च्युनिटी आहे का गाय विकायची संधी आहे? काय घ्यायचंय कारण काय होतं भविष्यात हा मार्केट रेट राहणार नाही 100%. कारण काय आता माणसाला काम नको झालंय. आता आपल्याला वाटतं महाराष्ट्रात गाय घ्यायची गाय विकतोय भविष्यात तुम्हाला सांगतो माणूस आता मजूर कुठे भेटते मला सांगा. शेतमजूर आहे का त्या लेवल नाही मजूर ठेवायचं माणूस काम वगैरे भेटणार जो काम करत कष्ट करत त्याला इथं पुढे पैसे भेटतात. अजून 1-2 वर्षानंतर काय आहे मागच्या एक मला वाटतं 10 वर्षा पाठीमागे किंवा 5 वर्षा पाठीमागे गेला 10,000-15,000 बी रेट नव्हता. आजच गेला 1-1.5 लाख रुपये झाला. मार्केट अप होणार मार्केट कधीही डाऊन पडू शकत नाही. आणि जे जेवढ्या स्पीडनं खाली जाते ती तेवढ्या स्पीडनं वर येणार. हा मार्केटला कधी प्रॉब्लेम होतो जेव्हा डिसीज एका तयार होती FMD आला कायला आली कुरकत आली काय आली तर त्या गायांचा मार्केट डाऊन पूर्ण होतं. पण असं रेग्युलर दुधात दर कमी झालाय म्हणून डायरेक्ट लाखाची गाय 50,000 रुपयाला नाही होऊ शकत. 20,000चा फरक पडतो मार्केटच्या ह्याच्यानुसार यापेक्षा काय मोठा फरक नाही माझ्या हिशोबानं. थोडक्यात सगळ्याचा सार एवढाच की ज्याच्याकडे पैसा आहे तो आता सध्या त्याकडे संधी आहे चांगल्या गाया घेण्याच्या कमी पैशात नाही कमी पैशात आता भेटू शकतात काय अडचण. आता 2 तास कालवडे बघा हिला दूध आता हिचा ऑर्डर बघा एवढंच ऑर्डर आहे थोडं एवढंच 11 लिटर दूध काढते 22 लिटर दूध हवंय. कोण विश्वास 22 लिटर दूध हवंय. त्याचा ऑर्डर तुम्हाला दाखवतो का मी ऑर्डरच दिसेना बघू तुम्हाला एक दाखवतो मी हिचा ऑर्डरच दिसेना झालं म्हणजे इतकं लहान ऑर्डर आहे. म्हणजे थोडक्यात मेंढ कशी म्हणू शकतो आपण फिट गटा तुम्हाला एक दाखवतो. धार काढायच्या अगोदर दिसतंय का आणि आता धार काढल्यानंतर ची ब्रीड आहे आणि हे जो जपतो त्याला भविष्य भेटतं. आज सहज अजून इंटेक तेवढं प्रॉपर नाही सहज 22-25 लिटर करतो काय ही 1,10,000 रुपये विकते मी गाय. तर मला आली तर 100% शेतकऱ्याला गेलीच म्हणून समजा नाही इथला तो फॉर्म्युलाच आहे मला आली त्यात थोडंसं घेऊन मी पुढे दिली
आता ही जर समजा त्यानं चांगली सांभाळणी केली, लिस्ट वगैरे दिलं, त्याला टॉक्झिन बाइंडर दिलं, बायपास कार्ड दिलं, काही टॉप करेल ही. पण काय होतं आपल्याला तेवढा वेळ भेटणं झाला की मला इथं थांबायला भेटणार, मी 4 दिवस तिकडे 4 दिवस इकडे. मी जर इथं आहे ना तर हे 25-26 लिटर आरामशीर घालवतो पहिल्या त्याला. पण पहिल्या त्याला 25-26 लिटर 1,10,000 रुपयाला तिथे काय व्हॅल्यू राव. मला समजा एखादी गाई वेळेला काय नाही, पण तुम्ही व्यापारी म्हणून तुम्हाला 1,10,000 कमी वाटत असतील, पण शेतकरी काय म्हणून सांगतोय, व्यापारी म्हणून नाही, शेतकऱ्यांनी घेऊन दाखवावे बँगलोरमध्ये 1,10,000. तेव्हा त्याला कळेल की काय होतं, तिथे बी देणार शेतकरीच असतो, व्यापारी नसतो. घरी व्यापाराचं काही घरी तयार होत नाही, शेतकऱ्याची घरी तयार होते आणि मग व्यापाराला येते. पहिली गोष्ट समजून घ्या तुम्ही. कारण काय होतं, तयार जेव्हा तुम्ही घेताय तेव्हा ते एखादा देणारा बी शेतकरीच असतो. दोन्ही बाजून नाही चालत. एक बाजून एखादा कधी तयार वाजत नाही, दोन्ही बाजून असते. त्या शेतकऱ्याला बी वाटतं आमची गाय महागी विकावी, त्या व्यापाराला घेतलेला वाटतं की 2 पैसे मला बी वाटतं आणि घेणाऱ्याला वाटतं मला 20 रुपये भेटावी. याचा कुठेतरी कॉम्बिनेशन करूनच काय निघली पाहिजे ना. आता ही बघा, ह्याला पण 4-5 दिवस आहे गाय व्हायला ना. 18 क्वालिटी त्याला पण 11-12 लिटर एका टाइम म्हणजे एक 22 लिटर दूध आता रेडी आहे तिला. 18ची क्वालिटी बघा, चारा पाणी फुल खाऊन. म्हणजे आपण आजारी पडतात, आमची याला उगा आजारी पडते असला काय प्रकारच नाही. लक्ष दिल्यामुळे 100% लक्ष द्यायला तुम्हाला सांगतो, लक्ष दिलं म्हणजे तुम्हाला धरून चालणार. गाय आजच्या कंडिशनला थोडीशी डाऊनफॉल झाली असं धरून चला की चारा पण उचलणं झाली असं वाटतंय आपल्याला ना. रोज फील वाटते. 2 MP चारा घ्या, 2 इकोटाच घ्या आणि 4 ऑक्सिजन गोळ्या, त्याविषयी क्लिअर संध्याकाळपर्यंत घ्यायचा, बघायला लागत नाही. मास्टिडेच वाटलाय, ऑप्टिमसची पावडर घ्या, पाजा, 2 विटमस बोलत सगळ्या द्या, पाजून टाका, मास्टिडेच क्लिअर. मला फक्त आजार सांगा, मी तुम्हाला सांगतो काय काय करायचं. आता काय होतं, आपण डायरेक्ट काय बोलणार आहे, मला माहिती की बाबा फुगलंय. थोडक्यात आता एखादं जनावर जुलाबावर बसले, त्याला जुलाबावर बसले, हाय FCRची पावडर घ्या, डायरेक्ट अख्खी पाजा आणि 2 लेक्झिनच्या बोलत द्या दुपारपर्यंत. मी गाया तुम्हाला सांगतो शेतकरी न्यायला आलेली अशी पण मिरची पिचकार जायचे, त्या गाया मी 4-4 तास कव्हर करून दिल्यात. माणसाला का कव्हर होत नाही तुम्हाला लक्षात घ्या. बरं, गायचं पोट फुगलेलं पॅरलॅक्स प्लस ऍडव्हान्स, पॅरलॅक्स किंवा रुमिकेअर दोन्हीतलं एक कुठलंही. हां, आणि कधी कधी आहे ना, म्हणजे जरा माणसांना कळत नाही की गाई तर काय दिसत नाही, पोट फुगलं नाही काय नाही, पण कमी खाते. कमी खाते, त्याला इंडायजेशनचा प्रॉब्लेम आहे, त्याला ईस्ट कल्चर म्हणजे इकोटास, 2 इकोटास द्या त्याला. म्हणजे 2 इकोटासवर पण येणार. होणार की. आणि जर किरकोळ ताप आहे किंवा कणकणी वाटते, 2 मिलिनस प्लस 2 ऑक्सिजन, 2 मिलिनस 2 आणि 4 ऑक्सिजन, 2 महिन्यात 4 ऑक्सी. 4 ऑक्सी बास किती ग्रॅमच्या किंवा काय तसं ग्रॅम नसते, ऑक्सिजन 4 रुपये आहेत तेच की गोळ्यात. आणि जर आता कसं आहे, प्रत्येकाला सिरीज बदलून त्याला येत नाही, त्याला कमीत कमी कणकीच्या गोळ्यात ते चालू शकतात ना गोळ्या. शेतकरी एवढं तरी करू शकतो ना, पण ही कोणाला लक्ष देण्याला. म्हणजे हे जे उपचार सांगतोय ना मित्रांनो, ते डॉक्टरांचे नाही, हे आपल्याकडे पहिली सुरुवात झाल्या फर्स्ट एड ट्रीटमेंट. लागणारच नाही, तुमची गायच आजारी पडतो, डॉक्टर काय करणार येऊन तिथं. गायला एखादी जखम झाली तर तुम्हाला सांगतो सगळ्यात जबरदस्त पावडर आहे रुमिक डीपी म्हणून, ती लावायची. तुम्ही टॉपिक करता स्प्रे माल तर टॉपिकर काय करतो, फक्त माशा वगैरे बसून देत नाही. रुमिक डीपीची पावडर काय करते, जखमा एकदम प्रॉपर यूज करून भरून टाकते. समजा कासाला जखम झाली, सडाला जखम झाली तर आलू स्प्रे काम करतो. कुठला आलू स्प्रे, आलू म्हणून स्प्रे आहे, तो स्प्रे मारला ते लेअर कोटिंग तयार होतं आणि गायची जखमा लवकर भरून येते. तुम्ही फक्त मला बोलत राहा, मला हे झालंय ते झालंय, मी तुम्हाला सांगत नाही. मला नाही, जेवढ्यात मला प्रॉब्लेम आहेत किंवा जे मी अनुभवलेत तेच बोलू शकतो. आता हो, आणि सगळ्यात महत्वाचं, समजा एखादी गाय वाहिली, डॉक्टर अवेलेबल होत नाही आपल्याला, हा, मग काय करावं? पहिली गोष्ट तर गाय जर चारा पाणी खात असेल तर डॉक्टरला बोलू बी नका, पहिला मुद्दा. कारण काय होतं, तुम्ही जर विनाकारण म्हणणार गाय वेली हाण गायला कॅल्शियम चढावं, गरज काय? जर काही तुमच्या सगळ्या गोष्टी खाची पिची मी कधी ह्या गायला अजून मी कॅल्शियम नाही, गोळी नाही, काय नाही, काही नाही. जर गाय जर तुमच्या आजारी नाही तर तुम्ही बोलावते कशासाठी? जर काय चारा पाणी सोडून दिली, काही खात नाही, तर काय झाली, ऑफिड झाली. काही ऑफिड कशामुळे होती, काही बाबा किटोसिसमध्ये गेली, किटोसिसमध्ये किंवा मिल्क फेवरमध्ये गेली. मिल्क फेवरमधनं गाय बाहेर कशी आणायची, ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. माणसाचं काय झालं, तर गाय वेली टाक खुराक 2 किलो 3 किलो, आणि चुकीची व्यायच्या आधी किलोवर पण देत नाही ती, आणि वेल्याच्या नंतर अगोदर 15 दिवस खुराक कमी करायला पाहिजे. कारण काय, व्यायच्या अगोदर 15 दिवसात नुसतं वासरू पोसलं जातं, गाय नाही पोसत. जी जो 60 डेजचा ट्रान्झॅक्शन पिरियड आहे ना, त्या 60 दिवसातलं 45 दिवस ही गायला लागतात, आणि जे 15-20 दिवस असते ती वासरू तयार होतं नंतर चांगलं जोमानं. आपण जेवढं 15 दिवस इंटेक कमी करीन तेवढं चांगलं. आपल्याकडे चालली उलटी जेली. आता मी काय काय गोष्टी किती जणांना समजून सांगता, प्रत्येक गोष्टी नाही ना समजून सांगू शकत. त्याच्यावर तुम्हाला समजा महिनाभर टायमिंग भेटला तर महिना तुम्ही टिकवर न्या की शेवटचं 10 दिवस खुराक कमी करा, त्याला जाणीव द्या. आणि काही वेळानंतर कधीही खुराकाचं कामाला त्या पुढे ठेवायचं नाही. अर्धा किलो, औषध किलो, म्हणजे थोडं खायला इंटेक. त्यात थोडंसं ईस्ट कल्चर वापरा, शतावरी कल्प वापरा. त्याला भूक वाढू द्या. भूक वाढासाठी काय लागते, भूक वाढासाठी ती द्या. काही तुमच्या हळूहळू जर थोडीशी असं एनर्जी लो आहे त्याला ई बूस्टर पाजा, तुमचं ई बूस्टर पाजा किंवा इनर डायना पाजा,
की एनर्जी टॉनिक कुठलाही पाळला त्यात आणि energy मित्रांनो जर तुम्हाला अजून पण कुठल्या कधी- आजारावर माहिती पाहिजे कधी असेल तुम्हाला सांगतो काय टेम्परेचर मध्ये नसल्यानंतर ना एनर्जी टॉनिक म्हणजे बुस्टर आता काही तुमची टेम्परेचर मध्ये तर तुम्हाला सांगितलं टॉनिकोटास ऑक्सी मिनलेक्स प्लस अजून बऱ्याच गोष्टी आहेत बेसिक करून चाला लई डीप मध्ये घुसण्याची काय गरज नाही. म्हणजे मित्रांनो अजून कुठल्या आजारावर किरकोळ माहिती आहे कुठल्याही आजारावर तुम्हाला किरकोळ माहिती की फर्स्ट एड सुरुवातीला काय करू शकतो तर प्रत्येक कमेंट customer, करा जो कुठल्या आपला आजारावर काय customer माहिती आहे, पाहिजे. त्यांनी माझ्याकडे काय नेलं त्याला मी कधीही माझ्या गोष्टी जेवढ्या मला येतात मला जेवढं जमतंय तेवढं मी त्याला सांगितलेलं आहे की तुम्ही पुढं काय जमत असेल सगळीच हुशार आहेत प्रत्येकाला नॉलेज असतं कोण शेअर करतो कोण नसतो तर प्रत्येकापासून मला जेवढं जमतंय तेवढं मी सांगत असतो आणि मी अंगापेक्षा मोगा कधीही खुराक सांगत नाही. पहिली गोष्ट की गायचं दूध 10 लिटर 20 लिटरचा खुराक त्या दुधाचा काही उपयोग नाही त्या गायचा बी काही उपयोग नाही कसल्या काढणे ठीक आहे खूप मोठी व्हिडिओ झाली धन्यवाद. धन्यवाद.